जय शिवराय शेतकरी मित्रांनो, 2015 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार का? त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे अद्यापपर्यंत थकीना त्यांना प्रोत्साहनपर अनुदान या GR मध्ये काय निर्णय आहे? काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये समितीच्या व्यतिरिक्त कोणत्या शेतकऱ्यांना त्यामध्ये लाभ मिळणार आहे व कोणते शेतकरी वंचित राहणार आहे? मागील 2 कर्जमाफी योजनेमध्ये छत्रपती शिवाजी कर्जमाफी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्या काळामध्ये निर्गमित करण्यात आले 1.5 लाख रुपयापर्यंत। त्यानंतर 2019 मध्ये 21 डिसेंबर 2019 ला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्जमाफी संदर्भामध्ये 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफ, त्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान दिलं। ज्या शेतकऱ्यांचा रेग्युलर कर्जदार शेतकरी होते त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं। आता 2025 आलेला आहे आणि या 2025च्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातली माती गेलेली आहे, शेतकऱ्यांचं पिकच नाही तर संपूर्ण माती खरडून गेलेली आहे। अंगावर घालणाऱ्या सोन्यानं पोट भरत नाही तरी त्या सोन्याचा भाव 1.25 लाख रुपयावर पोहोचला आहे आणि आम्ही शेतामध्ये कष्टाने घामाने संपूर्ण हाडाचं रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या शेतमालाची किंमत आज मातीमोल ठरलेली आहे। ज्या पिकापासून ज्या अन्नापासून पोट भरते त्याच अन्नाची किंमत आज मातीमोल झालेली आहे। पण ज्याचा देखावा आहे, जे अंगावर घातलं जातं पिवळं सोनं, ज्याच्यानं पोट भरत नाही त्याची किंमत 1.25 लाख रुपयापर्यंत पोहोचली आहे असं वास्तव महाराष्ट्रामध्ये आज देशामध्ये दिसत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लढा हा शेतकऱ्यांनी जिंकलेला आहे। तर त्यासाठी आता शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयामध्ये काय ते सुद्धा आपण संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती शेतकऱ्यांवर किती कोटी रुपयाचं कर्ज आहे, जिल्ह्यातील तालुक्यातील सोसायटीतील बँकातील संपूर्ण आकडेवारी जमा करून जे काय समिती परदेशी यांच्या खालील 9 सदस्य समिती नेमण्यात आलेली आहे। त्या समितीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा निया जे काही संपूर्ण जिल्हे आहे महाराष्ट्रातील त्यानुसार आकडेवारी निघेल। किती लाख रुपये शेतकऱ्यांवर कर्ज आहे, किती कोटी रुपये शेतकऱ्यांवर कर्ज आहे व शेतकरी संख्या किती आहे आणि रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांवर किती लाख रुपये किती कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्यांची संख्या किती आहे आणि सातबारा संपूर्ण कोरा करायचा आहे तर 2015 पासून कोरा करायचा काय 2020 पासून कोरा करायचा, याचे नियम अटी व निकष हे कसे लादण्यात येईल हे सुद्धा आपल्याला एप्रिलच्या आलेल्या अहवालानुसार त्या आकडेवारी जमा झाल्यानुसार त्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा अहवाल येईल अहवालानंतर त्यांना 1 महिन्याचा कालावधी येईल। त्यामध्ये आता किती हजार कोटीच्या पैशाची तरतूद शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी लागणार आहे। कारण त्यांनी आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर 1 रुपयाचा कर्जाचा बोजा राहणार नाही। कारण नेहमी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे म्हणून आता रेग्युलर कर्जदार शेतकरी यावर्षी कर्जाचा भरणा करू शकत नाही, त्यांची हलाखीची परिस्थिती आहे। आज महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांवर पाण्याचं एवढं मोठं संकट पडलं का रब्बीचा हंगाम सुरू झाला असून तरी महिनाभरापासून पाणी सुरू आहे। आता जगाव की मरावं हा संपूर्ण लढा शेतकऱ्यांच्या समोर दिसत आहे। त्यामुळे आता सरकारनं जो निर्णय घेतलेला त्याची अंमलबजावणी 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल असं सांगण्यात येत आहे। पण शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर आता लाख रुपये कर्ज राहू द्या किंवा 5 लाख रुपये राहू द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा हे करणे आता सरकारचं काम आहे। कारण त्यांना जे बोललं ते दाखवून दिलं पाहिजे। म्हणून आता शेतकरी मित्रांनो जो काही शासन निर्णय काढला त्यामध्ये आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येईल। अहवाल आल्यानंतर त्याच्यावर किती लाख शेतकरी आहे आणि त्या किती लाख शेतकऱ्यावर किती वर्षापासूनचं किती कोटी हजार रुपयाचं कर्ज हे आपल्याला माफ करण्यासाठी किती पैशाची तरतूद करावी लागणार आहे आणि रेग्युलर शेतकऱ्याचं माफ करायचं का त्यांना प्रोत्साहनपर, कारण
पहिलं 2017मध्ये कर्जमाफी झाली तेव्हा 25,000 रुपये सानुग्रह राशी देण्यात आली होती रेग्युलर कर्जदार शेतकऱ्याला. आता 2019मध्ये 50,000 रुपये सानुग्रह राशी दिली होती. पण आता शेतकऱ्यांना आता लाख रुपये सानुग्रह राशी देते का रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये सातबारा कोरा करण्याचं काम सरकार करते. याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही. ती स्पष्टता एप्रिलच्या अहवालानंतर त्यानंतर जी काही भूमिका घेईल त्यामध्ये दिसेल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भामध्ये छोटीशी अपडेट. जसं जसं कर्जमाफी संदर्भामध्ये अपडेट येत राहील तसे तसे आपण आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओ देत राहू. तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण शेती मातीसाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील. तोपर्यंत धन्यवाद.